नमस्कार. मी हर्षास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता आहे थंडीचे दिवस. थंडीच्या दिवसात खूप साऱ्या भाज्या मार्केटमध्ये येतात. मग आज मी बनवणार आहे मिक्स व्हेज. चला तर मग बघूया कशी बनवायची मिक्स व्हेज. मिक्स व्हेज बनवण्यासाठी आपल्याला मसाला भाजून घेऊया. मसाला भाजण्यासाठी आपण पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि आपण यात आता कांदा टाकून कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. मोठा गॅस करून आपण हे भाजून घेऊया. आता कांदा थोडा लालसर ब्राऊन होत आलेला आहे. आता आपण त्यात खोबरं आणि इतर मसाले टाकू. खोबरं 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे. खोबरं छान भाजून झाल्यानंतर आपण त्यात लसूण आणि अद्रक घेऊया. दहा 12 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि 1 इंच आलं आहे. ते पण आपण थोडं भाजून घेऊ. यात 1 टमाटर टाकूया. टमाटर पण थोडं भाजायचं, जास्त भाजायची गरज नाही. थोडं सॉफ्ट होईपर्यंत भाजलं तरी पूर्ण. यातच आपण काजू टाकून घेणार आहोत. काजूमुळे ग्रेव्ही थोडी थिक होते आणि चवीलाही छान लागते. आता हे मिक्सरला काढून घेऊ आपण. आता आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे. मिक्सरला बारीक केलेला आहे. छान बारीक पेस्ट करायची, जाळ ठेवायचा नाही. आणि भाजीसाठी आपण आधी बटाटे तळून घेऊया. बटाटे बारीक कापून धुवून थोडे रुमालाने पुसून घ्यायचे, म्हणजे जास्त तेल उडणार नाही बुवा इकडे तिकडे. बटाटे चांगले तळले गेले पाहिजे, कारण आपण कच्चेच बटाटे घेतलेले, उकडलेला बटाटा नाही घेतलेला आहे. बटाटा तळून घेतला की चव छान लागते भाजीची, म्हणून बटाटा तळून घ्यायचा. असा टाकला तरी चालतो, पण त्याला वेळ जास्त लागेल. तळून घेतला की छान चव लागते. आता आपला बटाटा तळून झाला आहे, पूर्णपणे झालं, शिजलेला आहे आतनं. आपण तो काढून घेऊया. बटाटा काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपण फ्लॉवर तळून घेऊ. फ्लॉवर पण स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे. फ्लॉवर कच्चाच घेतलेला होता, वाफवलेला वगैरे नाही, कारण फ्लॉवर लवकर शिजतो.
आता आपला फ्लॉवर तळून झालेला आहे, काढून घेऊया. आता हे तेल आपल्याला जास्त होईल, हे थोडं काढून घेऊ आपण. आता आपण भाजी करायला घेऊया. यामध्ये जिरं मोहरी टाकूया. जिरं मोहरी तडतडली की त्यात थोडा मसाला, जिरं मोहरी तडतडली की हा मसाला घालून घेऊया, म्हणजे वाटण केलेला आहे. आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. या मसाल्यात आपल्याला चवीनुसार, म्हणजे तुम्हाला जसं आवडत असेल तिखट फिकट तशा चवीनुसार आपल्याला मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. 1 चमचा गोडा मसाला, आणि थोडी हळद. चमचा धनेपूड, आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. हे थोडं ते मसाल्याचं पाणी आहे ते टाकून आपण थोडा अजून भाजून घेऊया. या मसाल्यामध्ये आता वाटाणा घालून घेऊया. आता वाटाणा भरपूर येतो मार्केटमध्ये, आणि थंडी म्हटलं की वाटाण्याची भाजी झालीच पाहिजे. हा वाटाणा शिजायला जास्त वेळ लागत नाही, हा पटकन शिजतो. थोड्या वेळ मसाल्यामध्ये परतून घेऊया. आणि यामध्ये आता तळलेले फ्लॉवर आणि बटाटा टाकून घेऊया. हे एकत्र करून त्यामध्ये आपण गरम पाणी घालूया. गरम पाणी टाकल्यामुळे चव चांगली राहते आणि भाज्याही पटकन शिजतात. आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे, थिक पातळ अशी आपल्याला भाताबरोबर खायची असली तर थोडं पातळ करायचे, आणि चपाती पोळी बरोबर खायची असली तर थोडी घट्ट ठेवायची. झाकण ठेवून आता 5 मिनिटं आपण शिजवून घेऊया.
आता बघूया झाली का भाजी. वा मस्त झाली भाजी. वासही खूप छान येतोय. घमघमाट सुटलाय घरामध्ये. आता यात आपण थोडा किचन किंग मसाला टाकून घेऊया, 1 चमचा. आणि मेन मीठ चवीनुसार टाका, ज्याला जसं वाटेल तसं. आणि थोडी कोथिंबीर. मीठ टाकलंय त्याच्यामुळे 1 मिनिट आपण थोडं झाकण ठेवून शिजवून घेऊया. चला तर मग भाजी तयार आहे. छान झाली आहे. वासही छान येतोय आणि चवीला तर छानच झाली असेल, कारण आमच्या घरात खूप आवडते सगळ्यांना. तर बनवून बघा कशी बनते आणि मला कमेंट नक्की करा कशी म्हणजे झाली तुमच्या हातून भाजी. तर कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार.